नमस्कार. डायमंड ऑफ मेडिकल ट्रेजरच्या आजच्या या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत तर डायबिटीस म्हणजेच मधुमेह या आजाराविषयी. मधुमेहाची प्रमुख लक्षणं म्हणजे अधिक भूक लागणे, अधिक तहान लागणे, वारंवार लघवीला होणे, सतत थकवा जाणवणे, सतत वजन कमी होणे किंवा वाढणे, त्वचेवर खाज किंवा इतर समस्या निर्माण होणे, तोंड कोरडे होणे, दृष्टी धुसर होणे, एखादी झालेली जखम लवकर बरी न होणे, हातापायामध्ये जळजळ आणि वेदना होणे, अशा प्रकारची लक्षणं मधुमेहामध्ये दिसतात. मधुमेहाची प्रमुख कारणे पाहायला गेलं तर मुख्यत्वे मधुमेहाचे 3 प्रकार पडतात. एक टाइप 1 डायबिटीज, 2 टाइप 2 डायबिटीज, 3 जेस्टेशनल डायबिटीज. टाइप 1 डायबिटीज हा जो आहे ऑटोइम्यून प्रकारचा आजार आहे. यामध्ये शरीरातील संरक्षक प्रणाली जी आहे आपल्या स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींवरती हल्ला करते आणि त्या नष्ट करते. त्यामुळे इन्सुलिनची मात्रा कमी होते आणि इन्सुलिनची निर्मिती कमी होते. परिणामी त्याच्यामध्ये आपल्याला मधुमेह निर्माण होतो. टाइप 2 डायबिटीज यामध्ये शरीराच्या संरक्षक पेशी आहेत त्या इन्सुलिनला योग्य त्या प्रकारे प्रतिसाद देत नाहीत. परिणामी इन्सुलिनचे उत्पादन कमी होते आणि मधुमेहाची लक्षणं शरीरामध्ये दिसतात. तिसरा प्रकार जो आहे जेस्टेशनल डायबिटीज, यामध्ये गर्भारपणातील मधुमेह म्हणजेच गर्भवती महिलांमध्ये हार्मोनल बदलामुळे जे बदल होतात त्यामध्ये इन्सुलिनची मात्रा कमी निर्माण होते, त्यामुळे हा मधुमेह निर्माण होतो. याशिवाय आनुवंशिकता, तणाव, अतिप्रमाणात धूम्रपान, शारीरिक व्यायामाचा अभाव, अतिप्रमाणात मद्यपान करणं ही मधुमेहाची प्रमुख कारणं आहेत. मधुमेहाच्या आजारावरील आपण जर प्रमुख औषधं पाहिली तर त्यामध्ये आवळा चूर्ण, हरिद्रा चूर्ण, गुडूची चूर्ण, जांभूळ बीज चूर्ण, गुडमार चूर्ण, कारळचे चूर्ण, विजयमार चूर्ण, विजयसार चूर्ण, कडुलिंब चूर्ण, मेथी चूर्ण, गोक्षरादी गुगुळ, चंद्रप्रभा गुगुळ, वसंत कुसुमाकर रस यासारखी औषधं आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने आपण घेऊ शकतो. मधुमेहासाठी केल्या जाणाऱ्या प्रमुख ज्या चाचण्या आहेत त्यामध्ये फास्टिंग ब्लड शुगर, पोस्ट पॅरंडियल ब्लड शुगर, रँडम ब्लड शुगर आणि 3 महिन्यांनी जी सारंसार वारंवारता पाहिली जाते त्याला HbA1c असं म्हटलं जातं. दैनंदिन आहाराविहारामध्ये आपल्याला आहारामध्ये साखरेचे प्रमाण आणि गोड पदार्थाचे प्रमाण कमी ठेवायचे आहे. नियमित व्यायाम करायचा आहे. तसेच नियमित आवळा, हळद, मेथी यांची पावडर एकत्र करून दिवसातून पाण्यासोबत घ्यायची आहे. यामुळे मधुमेहावर चांगल्या प्रकारे उपशय मिळतो. धन्यवाद.